तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही निघालो आहे आपल्या वाईमधील प्रसिद्ध असणाऱ्या धोम डॅम या ठिकाणावरील पँगॉंग लेकला. तर हा ब्लॉग आपला इंटरेस्टिंग होणार आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाकूया. तर चला जाऊया आता. चला मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या वाईकरांसाठी एक खास गोष्ट म्हणजे आपल्या वाईपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर धोम डॅम हे ठिकाण आहे. आणि ह्याच ठिकाणी प्रसिद्ध झालेलं ठिकाण म्हणजे पँगॉंग लेक. तर चला जाऊया आता. मित्रांनो, आपण आता पोचलो आहे धोम धरणाच्या परिसरात पोहोचल्यानंतर विरासत रेस्टॉरंटपासून राईड घेतला की लागते आपल्याला प्रसिद्ध असणारे पँगॉंग लेक. तर गाईज फायनली आपण पोचलो आहे पँगॉंग लेकला. तर शेवटपर्यंत बघा, हा व्ह्यू बघून येणार. आम्ही एवढे खुश एक्सायटेड आणि एक्सायटेड तर झालोच. तर तुम्ही पण बघा. मित्रांनो, आपण ज्यावेळेस आपल्या गावाला असतो त्यावेळेस अशा नवनवीन ठिकाणी जाण्याचा आनंद एक वेगळाच असतो. आणि त्यात आम्ही सातारकर आणि आमचे गाव वाई, त्यामुळे आम्हाला हे सुख मिळाले हे आमचे भाग्यच मानतो आम्ही. तर गाईज, तुम्हाला माहिती आहे का पँगॉंग लेक जास्त फेमस का झाले? तर आम्ही आत्ता तिथंच निघालो आहे. तर डॅमवरती आणल्यात डक म्हणजे बदक. तर ते पाण्यासाठी लांबून येतात आणि छोट्यांपासून ते म्हातारी माणसं तिथपर्यंत सगळेजण इथं फोटो काढतात. ह्या बदकांपाशी लहान मुलांची आणि स्त्रियांची जास्त गर्दी होते, कारण यांची सुंदरता त्यांना आकर्षित करत असते. मित्रांनो, तुम्हाला इथे आल्यानंतर अजिबात बोर होणार नाही, कारण एन्जॉयमेंट करण्यासाठी हॉर्स रायडिंग, जम्पिंग जपांग तसेच बोटिंग अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी इथे आहेत. म्हणजे फील एकदम लडाख पँगॉंग लेक सारखाच. तर मग गाईज, कसा वाटला मग व्ह्यू? कमेंट करून नक्की सांगा. काय येशू? हो, आता येशू म्हणते इथं उद्या बुलेट घेऊन यायचं. शूट असली भारी ना, खतरनाक सिनेमॅटिक. तुम्हाला जर कशाचं पण शूट करायचं असेल तर इथे येऊ शकता. एवढं भारी लोकेशन आहे. ते ब्लॉगमधून तुम्हाला समजणारच आहे काय. तर मित्रांनो, तुम्हाला या समोरच्या डोंगराबद्दल माहिती आहे का? तर घटना काय घडलेली, एकदा या ठिकाणावरून लग्नाचे वऱ्हाड चालले होते आणि अचानक नवरा नवरीसोबत संपूर्ण वऱ्हाड विलुप्त झाले. आणि तेव्हापासून ह्या डोंगराला नवरा नवरीचा डोंगर हे नाव पडले. तर मग गाईज, कसा वाटला आमच्या वाईमधील पँगॉंग लेक हे कमेंट करून नक्की सांगा. आणि फोटोज तर एवढे भारी आलेत ना, हे आमच्या पोस्टवरून तुम्हाला समजणारच आहे क्वालिटी विषय. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच गाईज. तर चला भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.